नेरे पक्ष नेतलंच पहिलाच बॉल पिचिंग होत असताना इथे मात्र जोरदार अपील झालं होता मात्र राहुल काटे आणि त्याच्यासाठी बॉल फेकला होता गोलंदाज अजित गवतेने. नेरे टीमला हे मैदान नेहमीच लकी राहिले. या मैदानावरती भरपूर वेळा ते इथे मात्र त्यांनी ट्रॉफी मिळवली आहे. काही ना काही तर मिळवले असा संघ यावेळेस मैदानावरती संघर्ष करताना दिसेल. थोडीशी दुखापत इथे मात्र राहुल काटेला आपल्याला पाहायला मिळते. त्याचा बॉल खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न फसला आणि इथे मात्र थोडीशी दुखापत त्याच्या पायाला इथे झालेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होणार पुढचा बॉल खेळण्यासाठी. समोर अजित गवतेचा हा बॉल वलग एंड कडून खेळत असताना गोलंदाज अजित, समोर राहुल. पुढचा बॉल अगदी लीडिंगच घेतली होती, इथे मात्र चुकी झाली. समोरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक राहिला स्तब्ध आणि इथे झेल सुद्धा सुटला. संघाच्या धावफलकावर धावा लागल्या, त्या मात्र एका धावेने सुरुवात झाली. संग्राम 11 नितलस संघाच्या धावफलकावर. सर्वाधिक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो राहुल काटे बायकर्स आहे. संग्राम 11 नितलस संघाचा सदैव मोठा सपोर्ट राहिला आहे. सचिन शेठ भाया पाटील, त्याचबरोबर शैलेश पावशे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच वेळेस मैदानावरती समोरून साथ देत असताना तेजस पावसे असणारा स्ट्रायकिंग गेला. पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. पुढचा बॉल चांगला या ठिकाणी खेळून काढलाय. बॉलला पॉवर प्लेचा पूर्ण फायदा. यावेळेस ऑन साईडला मात्र चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या जाऊन पोचले 5 धावसंख्येवरती. आतापर्यंत एक सिंगल आली आहे, एक डॉट आला, एक चौकार आला. तेजसच्या बॅटमधून अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. सर दिनेश आहे तिथे. ओके, या बॉलवरती अवांतरची एक धाव जोडली गेली. धावसंख्या झाली आहे तब्बल 6 धावा. पुढचा बॉल दिनेशसाठी असेल पुन्हा एकदा. हा मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. चेंडू गेला निर्धाव. एक चांगला गोलंदाजी करत असताना या गोलंदाजावर मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक चौकार तर लगावलाय. त्यानंतर मात्र ज्या प्रकारची बॅटिंग इथे मात्र करण्याची संधी होती फलंदाजाला ती करता आली नाही. आणि या बॉल डाऊट असताना आतापर्यंत 4 बॉल संपन्न झालेत. 6 धावा धावफलकावरती, एक चौकार लागला, एक अवांतर, एक सिंगल, अशा प्रकारच्या धावा तर आलेल्या आहेत. मात्र पॉवर प्ले मध्ये जी सुरुवात हवी होती तशी मनाबाईतची सुरुवात संग्राम 11 नितलस टीमला करता आली नाही. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिनेशसाठी पुढे आला, थोडासा मागे आला आणि त्यानंतर हा बॉल मात्र खेळून काढला ऑन साईडला. डीप बॅकवर्डचा या ठिकाणी चेंडूवरती येईल तोपर्यंत अजून एक धाव जोडली जाते. या ओव्हरचा आपण विचार केला तर विश्लेषण खूप चांगले राहिले. या ओव्हरमध्ये वाईट पाहायला मिळाला, चौकारी पाहायला मिळाला आणि 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. आणि त्यानंतर सिंगलने धावफलकावर धावा लागतील. त्या 7 धावा, 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. राहुलच्या बॅटमधून एखादा फटका येण्याची वाट पाहत असेल यावेळेस नितलस टीम, कारण धावा लागल्यात फक्त 7 धावा 5 बॉलवरती. हा बॉल आणि चेंडू मात्र बॅटचा संपर्क झाला नाही आणि अजित गवतेचं चांगलं षटक समाप्त होत असताना पॉवर प्ले मध्ये धावा आल्या फक्त संग्राम 11ला बिनबाद 7 धावा. मास्टर व्यासपीठावर आम्ही इथे पाहतो नितलस ग्रामपंचायतीचे माजी खरे अर्थाने सरपंच कैलास शेठ मडबी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा व्यासपीठावर आगमन झालेलं स्वागत आहे तुमचं. आणि आदित्य पाटील स्पर्धा ऑर्गनायझर आहेत, त्यांचा संपूर्ण कॉलेजचा शालेय मित्र परिवार आपण इथे पाहतो. आदई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, सुप्रसिद्ध उद्योजक जनार्दन शेठ शेळके साहेब आदई, त्यांचे सुपुत्र प्रणय शेळके आणि तुमच्या सर्व सहकार्यांचं आम्ही आदित्य पाटील स्पर्धा ऑर्गनायझर आहेत त्यांच्या वतीने सरसे स्वागत करत आहोत. इथे आपण पाहतो एक छोटा फिल्डर आपण पाहतो या मॅच मध्ये. पुष्कर अनिल पाटील हा फिल्डर पाहतोय. तर नेरे क्रिकेट संघाला आणि स्पर्धेला अमर पाटील नेरे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत आहे.
पुढच्या बॉलवरती मात्र चांगला स्ट्रोक. हा बॉल जाईल सीमारेषा पार. पंचांचा इशारा, वन बाउट चौकार. जिथे मात्र अपेक्षा केली जात होती टीम कडून, ती अपेक्षांची पूर्तता करत असताना हा टोकलाय दिनेशने. हा चौकार. धावफलकावर दुहेरी अंकामध्ये 11 धावा पाहायला मिळतात. एक बॉल समाप्त झालाय आणि पुढचा बॉल फेकण्यासाठी पुन्हा एकदा स्वराज गवते. समोर दिनेश पावसे ऑन साइडला पोल झालाय सक्सेसफुल. अगदी प्रेक्षकांमध्ये चेंडू पडलाय. इथे येला षटकार. अगदी आपण म्हटलं तर इथे दिनेश पावशे ज्या प्रकारे बॅटिंग साधली आहे, प्रति हल्ला चढवलाय स्वराज गवतेवरती. अजून एक दमदार स्ट्रोक, चौकार, षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. दिनेशचा हा फटका मात्र पसलाय. चेंडू लँड झाला जमिनीवरती आणि त्याच दरम्यान सिंगल कंप्लीट झाले. सिंगलने धावा लागतील तब्बल या षटकामध्ये आतापर्यंत 22 धावा धावफलकावर. संग्राम 11 जिथे पहिल्या ओव्हरमध्ये संघर्ष करीत होती, धावा येत नव्हत्या, त्यानंतर मात्र दिनेशने चढवलेला हल्ला, या हल्ल्याने मात्र धावा लागल्या तब्बल 22. आता मात्र राहुल काटेची बारी. कभी हमारी कभी तुम्हारी. आणि इथे मात्र या बॉलवरती तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. तत्पुरे या ठिकाणी चेंडू गेला सीमारेषा बाहेर. षटकार. तर तकदीर मांद्रे नितलस यांच्या वतीने संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. भगवान चौधरी माजी ग्रामपंचायत सदस्य नितलस, रमाकांत काठे, भाऊ मात्रे यांचं व्यासपीठावर आगमन मनपूर्वक आपलं स्वागत. प्रशांत फडके डोंगऱ्याचा पाडा नामवंत पंच आहेत. प्रशांत फडके या स्टेजवर तुमचं स्वागत आहे. पंचांनी दिलाय नो बॉल. 6+1 7 धावा बोनसच्या स्वरूपात लागतील त्या नितलस संघाच्या धावफलकावर. 22 नंतर या 7 धावा बोनसच्या स्वरूपात धावा लागल्या तब्बल 29. एका षटकामध्ये धावा होत्या फक्त 7. त्यामध्ये तब्बल आतापर्यंत 22 धावा ऍड झाल्यात. चेंडू समाप्त झाले 4. अजूनही 2 चेंडू. पुढचा बॉल असेल प्रीट आणि इथे मात्र चांगला स्ट्रोक इनसाइड आउटचा. दरम्यान क्षेत्ररक्षण झालं चांगलं. चेंडूपैकी आली आणि एकच धाव. एका धावेने धावफलकावर धावा लागल्या तब्बल 30 धावा. कुठे 7 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या, त्यानंतर 5 बॉलवरती स्वराजवर इथे मात्र हल्ला चढवला गेला आणि तब्बल 5 बॉलवरती 23 धावा कुठल्या गेल्या. पुढचा बॉल दिनेशचा हा पटका फसलाय. मात्र झेल होणार का? जजमेंट घेतलाय मात्र इथे झेल टिपला गेलाय आणि त्याच दरम्यान दिनेशचा खेळ झाला समाप्त. पहिले विकेट पडले 30 या धावसंख्येवरती. नितलस टीमला लागलेला पहिला आदरा. तर यानंतर बघा दुसऱ्या फेरीतली पहिली लढत असणार आहे. निश्चित स्वरूपात आपण पाहणार आहोत राधाकृष्ण क्रिकेट संघ पिसारबे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे वरद प्राची 11 ढोंगऱ्याचा पाडा. पिसारबे आणि ढोंगऱ्याचा पाडा क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधावा. व्यासपीठावर आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने कैलास शेठ मडवी माजी सरपंच नितलस क्रिकेटचा आनंद घेतात. खऱ्या अर्थाने त्यांचं पुन्हा एकदा आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. थँक्यू. पुढील मॅचसाठी पिसारवे विपक्ष डोंगराचा पारा टीमने रिपोर्टिंग करा प्लीज. इनिंग संपल्यानंतर आपली टॉस केली जाईल. इथे मात्र गोलंदाज सौरभ गवते बंधू आपल्याला मॅचमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहेत. अजित गवचेने दिल्या 7 धावा. स्वराजने मात्र भरपूर धावांची लयलूट केली. षटकामध्ये तब्बल 23 धावा. आता मात्र षटक हाताळतोय गोलंदाज सौरभ.
खेळण्यासाठी सज्ज. राहुलचा रिवर्सचा फटका अटेम्प्ट केलाय आणि इथे मात्र सफल सुद्धा झालाय आणि थर्ड बँकच्या दिशेने चेंडू घरंगलत गेला, सीमारेषा बाहेर फरार. 4 धावा. गवतेची अगदी साऊथ आफ्रिकेचा एक माजी गोलंदाज पॉल ॲडम्स अशा प्रकारची गोलंदाजी हाताळायचा, तशाच प्रकारचा रिदम, तशाच प्रकारची एक शैली आपल्याला पाहायला मिळते सौरभ गवतेची. आणि या गोलंदाजीवर मात्र पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय राहुल काटेने. राहुल काटीची आपण फलंदाजी विश्लेषण पाहिलं तर 6 बॉलवरती 12 आणि बाद होणारा फलंदाज दिनेश पावशीने तब्बल 8 बॉलवरती धावा केल्या 20. पुढचा बॉल, या बॉलवरती वर पिच बॉल होता, झेल पकडण्याची संधी या छोट्या क्षेत्ररक्षकाला आणि झेल पकडलाय पुष्कर अनिल पाटील या छोट्या क्षेत्ररक्षकाने. कॅमेरा त्याच्यावरती ऑन आहे. तर निश्चित स्वरूपात बघा साई बोरवेलचे मालक स्वर्गीय विनायक पाटील स्मृती चषकाचे दमदार ऑर्गनायझर अनिलदादा पाटील यांचा सुपुत्र आहे पुष्कर खऱ्या अर्थाने. आणि पुष्कर साठी आमचे आयोजक विद्यमान उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील साहेबांच्या वतीने या झेलसाठी 1000 रुपयाचं बक्षीस जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये पुष्करचं आपण अभिनंदन करूया आणि भोलानाथ शेठ पाटील यांचा आभार व्यक्त करूया की या झेलसाठी खऱ्या अर्थाने आपण थाप दिलेली आहे, ही शाबासकीची असेल आणि क्रिकेटमध्ये हा निश्चित स्वरूपात नेरे क्रिकेट संघाचा फ्युचर असेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चखवलं पुन्हा एकदा नवीन फलंदाजाला. वारंवार मात्र या ठिकाणी आगला वेगळा प्रयत्न केला जातोय, कधी शॉर्ट पिच फेकला जातोय, कधी ऑफस्टिकचा यॉर्कर फेकला जातोय आणि यामध्ये मात्र इथे जरूर यशस्वी होत असताना सौरवला आपण पाहतो 4 बॉलवरती फक्त 4 धावा आले आहेत आणि या दरम्यान एक झेल सुद्धा टिपला गेला. 1 विकेट संपन्न केली, 2 बॉल डॉट आलेत. पुन्हा एकदा कुणाल भोईर याला मात्र सावरावं लागेल आणि नॉस्ट्राईक एनला साहिल दरी आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे. तिसरं षटक चालू असताना 2 बाद 34 धावा. दोन्ही ओपनिंगचे फलंदाज मैदानातून बाहेर गेलेत. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सज्ज असणार आहे सौरभचा पुढचा बॉल. या बॉलवरती सुद्धा चकवलंय, बीट करत असताना तब्बल आतापर्यंत चेंडू मिस झाले ते मात्र कुणाल भोईरच्या माध्यमातून तब्बल 3 बॉल त्याने मिस केलेत. मागच्याच बॉलवरती एक झेल सुद्धा टिपला, म्हणजे 5 बॉल आतापर्यंत झालेत. 5 बॉलवरती धावा आल्या फक्त आणि फक्त 1 चौकाराच्या 4 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 7, त्यानंतर 23. त्यानंतर असं वाटलं की आता इथे मात्र नेतलस टीम एक मोठं टार्गेट सेट करेल, पण त्या टार्गेटला मात्र खऱ्या अर्थाने खिंडार पाडलंय. इथे मात्र सौरभ गवतेने पुढचा बॉल कुणालसाठी होता, हलक्या हाताने या ठिकाणी डिफेन्स करत असताना बॉल गेलाय. चालू सिडी मिडमला या ठिकाणी चेंडू फेल केला जाईल. तत्पूर्वी फक्त सिंगल कंप्लीट या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 5 धावा आणि 1 गडी बाद आणि त्यामध्ये सुद्धा एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या 2 बाद 35 धावा. स्पर्धेतून खऱ्या अर्थाने आजचे प्रमुख पाहुणे पनवेल महानगर प्रमुख शिवसेना आदरणीय एकनाथ शेठ म्हात्रे साहेब आणि त्यांचे सहकारी स्पर्धेतून खऱ्या अर्थाने सांगता घेतात. एकनाथ शेठ म्हात्रे साहेब आपल्या पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो. या पुढील लढत असेल बघा, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल राधाकृष्ण क्रिकेट संघ पिसारबे विपक्ष वरद प्राची 11
गावदेवी ढोंगऱ्याचा पाडा या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लगेचच संपर्क साधावं. स्पर्धेची आपण नियमावली पाहतो. यावर दोन्ही संघनायक ओ टू कॉमेंट्री बॉक्स आमचे मित्र संतोष घरत पेठ यांच्याकडे आपण बोलणार आहोत. थँक्यू गडगे सर. धावसंख्या झाले 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 35 धावा धावपलकावरती. नवीन षटक नवीन गोलंदाज विकास पाठक हा गोलंदाज पाहायला मिळेल. 4ही षटक वेगवेगळे गोलंदाज वापरले गेलेत पाहायचा मैदानावरती. विकासचा पहिलाच बॉल यावरती मात्र या ठिकाणी सिंगल तर पूर्ण झालेली आहे. मात्र धाव आली इथं मात्र जरूर बॅट्समनच्या खात्यामध्ये धावसंख्या एकने वाढेल. धावसंख्या 36 झाली आहे. आजच्या दिवसामध्ये समालोचक खऱ्या अर्थाने आज नेहमीच लीड करताना आपण ज्यांना पाहतोय. वल्लभगावची कोणती नाईटची स्पर्धा डेची स्पर्धा असो प्रवीण टेंबे सर वल्लभ एम डी गडगे सर आज सूत्रसंचालनमध्ये एक महत्त्वपूर्ण कार्य राहिलेलं आहे. एम डी गडगे सर त्याचबरोबर रवींद्र म्हात्रे सर ओवले यांच्या बरोबरीने एक चांगली स्पर्धा आपल्याला संपन्न होत असताना पाहायला मिळते आजची ही रात्र. यावेळेला मैदानावर कुठेतरी आपण पाहतो बॅटिंग लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे. लगातार आपण पाहिलेलं तर जबल आता आपण पाहतो या विकेट पडल्यानंतर 6 बॉल झाले. 6 बॉलवरती फक्त 2 धावा आलेल्या आहेत. ही गोलंदाजी राहिली आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे संघाची. पुढचा बॉल नवीन गोलंदाजच्या मार्गवर आहे. थोडासा रिदम मध्ये चुकलाय आणि यावेळेस मैदानावरती कुणाल भोईर आणि साहिल दरे हे फलंदाजी करत असताना कुणालने खेळले आतापर्यंत 5 बॉल धावा खेळल्यात फक्त 2 आणि आता खेळेल तो मात्र साहिल दरे. पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. साहिलची बॅटिंग खूप चांगली आहे मात्र आज त्याला हा खेळ दाखवावा लागेल. आणि इथे मात्र पहा इथे पुन्हा एकदा ऋषभ धावतोय चेंडूकडे आणि चेंडू अडवला त्याने. चेंडू फेकला सुद्धा आणि इथे थ्रो सुद्धा चांगला आला. सर्व विभागातून सर्व प्रेक्षकांकडून त्याची तारीफ केली जाते. पुष्करने काय लाजवाब खेळ केलाय. तो सहजपणे धावतो चेंडू अडवतो आणि कधी फेकतो पत्ताही लागत नाही. खूप चपलता दाखवली आहे यावेळेस मैदानावरती पुष्कर अनिल पाटील खऱ्या अर्थाने एक मोठ्या स्पर्धेचे आयोजक आणि इथे मात्र आपल्या या मुलाला त्याने खेळामध्ये उतरलंय आणि जबरदस्त खेळाने प्रभावित केलंय त्याने. पुढच्या बॉलवरती साहिलच्या बॅट मधून आलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये हा उतुंग फटका. येथील 6 धावा षटकार. निश्वास सोडला असेल टीमने कारण संग्राम नितनस टीम थोडीशी या ठिकाणी आपण पाहिलं तर अडचणीमध्ये सापडली होती. लगातार 6 बॉलवरती फक्त 2 धावा त्याला करता आल्या होत्या आणि त्यानंतर साहिलच्या बॅटमधून एक चांगला फटका कन्व्हर्ट करता आला आणि त्यानंतर धावा झाल्या तब्बल 44. या ओव्हरमधले 2 बॉल अजूनही शिल्लक असणार आहेत. पुढचा बॉल विकासचा असेल साहिलसाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने अगदी ऍक्शन रिप्ले मात्र या वेळेला लांबी थोडी कमी आणि चेंडू अडवला नाही तर झेल घेण्यात आला आणि साहिलचा खेळ इथे समाप्त झाला. एम्प्लॉईज युनियन लीडरचा आहेत खऱ्या अर्थाने आणि या स्पर्धेतून ते सांगता घेतात. तुमचा मनपूर्वक आभार. आणि रिवाल माते सर यावर लगेच आपण खऱ्या अर्थाने समालोचन करण्यासाठी संतोष घरत यांच्यानंतर आपण तुमच्याकडे बोलणार आहोत. हो टू संतोष घरत पेठ. गडगे सर धावपलकावर धावा 44 लागल्या त्यानंतर विकेट मिळाली आणि नंतर मात्र इथे नवीन फलंदाज संकेत पावशे गेलाय. 3 विकेट बाद झाले त्यामध्ये राहुल काटे असतील त्याबरोबर दिनेश पावशे आणि साहिल दरे हे मैदानातून बाहेर झालेत. आता मात्र कुणाल भोईरला इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल. मात्र स्ट्रायकिंग गेला असेल संकेत पावशे. कुणालचा आपण खेळ पाहिला तर खऱ्या अर्थाने त्याला केलेला शोभणारा न खेळणारा आता मात्र खेळ पाहायला मिळाला आहे. संकेतने आल्या स्टॉक कन्वर्ट केलाय. स्ट्रेटचा हा फटका इथे मात्र सिंगल कंप्लीट. सिंगलने मात्र धावपलकावर धावा लागतील त्या 45 धावा. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक विकेट संपन्न झाले. एक षटकार आला आणि षटकामध्ये धावा आल्या तब्बल 10 धावा आणि धावपलकावर धावा झाल्या त्या मात्र 4 षटकाच्या अंतिम 45 धावा.
थँक्यू डीजे. डीजे नितीन आपण पाहतोय. सुगम संगीत त्यांच्या माध्यमातून वाजवलं जातं. जयेश शिनारे, त्याचबरोबर केतन असतील, आमचे स्कोरर मित्र, अगदी प्रेमाने स्कोरिंग करणारे प्रेम पाटील वाजे. जबरदस्त स्कोरिंग राहिली पंचांच्या भूमिकेमध्ये. अनिल टेंबे सर या गावचे भूमिपुत्र, त्याचबरोबर सुनील तांडील सर बेलवली ला बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व, अतिशय चांगली पंचांची भूमिका त्यांची राहिली. त्याचबरोबर हिरामन सर कल्ले गावचे या ठिकाणी पंच आपल्याला पाहायला मिळतात. पुढील शेवटचं षटक स्लॉगवर षटक यावेळेस देण्यात आलेलं आहे. चांगलं षटक पेण्याची कामगिरी ज्यांनी केली आहे ते मात्र सौरभ गवते पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून एक विकेट घेण्यात आली होती आणि फक्त 6 धावा त्यांनी दिल्या होत्या. पुन्हा एकदा त्यांच्याकडे कामगिरी सोपवण्यात आलेली आहे आणि याच वेळेस धावसंख्या झाली आहे तब्बल 45 धावा. सौरभचा पुढचा बॉल आलेला मात्र चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. हा बॉलला मात्र पाठवून दिलंय वन बाउन्स सीमारेषा बाहेर. व्यासपीठाला सलामी देणारा हा ठोकला षटक चौकार. सौरभच्या पहिल्याच बॉलवरती मागच्या षटकामध्ये चौकार आला होता. या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. फलंदाज संकेत पौशेने हा चौकार लगावलाय. पुढचा बॉल असेल सौरभचा. पुन्हा एकदा संकेतसाठी इथे उंच उडालाय. झेल मात्र टिपला जाईल का? इथे झेल सोडलाय कोणी तर अजितने सोडलाय. चुकांची अपेक्षा नसते अशा मोठ्या खेळाडूंकडून. इथे मात्र जजमेंट थोडंसं चुकलं आणि ते झेल सुद्धा सुटला आणि धावसंख्या कंप्लीट झालेली आहे. संग्राम 11 नितलेस संघाची तब्बल 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडू अजूनही शिल्लक. फलंदाज कुणाल असणार आहे स्ट्रायकिंग इनला, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण खराब खेळाचं प्रदर्शन पाहिलंय. त्याला मात्र एक चांगला खेळ साकारावा लागला आपल्या टीमसाठी. जिथे मात्र त्याने 5 बॉल खेळलेत, धावा केलेल्या आहेत त्या मात्र 2. आता उर्वरित खेळ त्याचा कशा प्रकारचा असेल? सौरभ असेल समोर गोलंदाजीच्या मार्गवर. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक. मी म्हटलं होतं खराब खेळाचं प्रदर्शन झालेलं आहे, मात्र त्याला प्रत्युत्तर देत असताना हा चौकार मात्र बरंच काही सांगून जाईल आणि कॉन्फिडन्स जरूर त्याचा वाढला असेल. धावा धावपलकावरती आहेत. उर्वरित खेळ 3 चेंडूंचा बाकी असणार या 17 मधले. नंतर मात्र जरूर आपण मोठी मॅच पाहायला मिळेल. राधाकृष्ण पिसारे विपक्ष वरद व प्राची 11 ढोगरेचा पाडा या 2 बलाढ्य टीम मध्ये पुढच्या फेरीतली दुसऱ्या फेरीतली पहिली लढत नंतर आपल्याला पाहायला जरूर मिळेल. तत्पूर्वी चालू असलेली शेवटच्या या 17 मधली ही लढत इथे मात्र नितलज विपक्ष नेरे या 2 बलाढ्य टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कुणाल पुन्हा एकदा सज्ज. समोर सौरभ गवतेचा पुढचा बॉल. फलंदाजीचा बॉल होता. या बॉलवरती मात्र बिरकावून देण्याचं काम केलं. हा चेंडू जवळ जवळ या बेलेस चेक केलं जाईल जरूर. इथे मात्र पंचांचा इशारा थर्ड अंपायरकडे आलेला आहे. चेक केलं जाईल. इथे किती धावा असणार आहे थोडंसं या ठिकाणी जरूर आपल्याला यावेळेस अडचण निर्माण झाली जरूर. मात्र PTC लाईव्हच्या कॅमेऱ्यामध्ये हा क्षण मात्र कॅप्चर झालेला आहे आणि त्यामुळे थोड्याच वेळामध्ये डिसिजन पेंडिंग असणार आहे, तो येणार आपल्या समोर. शेवटच्या क्षणाला इथे मात्र या धावा खूप महत्वाच्या असेल दोन्ही टीमसाठी. तो डिसिजन इथे पेंडिंग जरूर आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर हा डिसिजन जरूर येईल. आपण मॅच पाहतोय. संग्राम 11 नितलस बॅटिंग करत असताना आणि क्षेत्ररक्षण छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे यांच्यामध्ये चालू असलेली लढत आणि शेवटच्या 5व्या बॉल आहे, चौथ्या बॉलवरती हा डिसिजन पेंडिंग आहे.
थोडा क्रिटिकल डिसिजन आहे, मात्र इथं चेक केला जातोय. डिसिजन सेफ आहे आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट होईल इथे बाद आणि एकच धाव असेल. इथे मात्र ऍड केली जाईल धावसंख्येमध्ये. धावा होतील त्या 55 आणि 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. ओंकार पाटील मैदानामध्ये जाईल. एक धाव आणि रनरच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झाला. अगदी क्लोज डिसिजन होतं, खूप क्रिटिकल इथे डिसिजन आपल्याला पाहायला मिळालं. सुनील ताडेल सर होते, भरपूर उशीर जरी घेतला तरी मात्र एक चांगलं डिसिजन त्यांच्या माध्यमातून इथे पूर्ण होताना असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले, कुठल्याही संघावर अन्याय इथे मात्र होत नाही, या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचमुळे इथे मात्र डिसिजन चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाला. पुलनींचा बॉल होता, आल्या मात्र फटका इथे मात्र मारता आला नाही कुणा इथे मात्र ओंकारला. आणि हा बॉल मात्र या वेळेसचा सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावा झाल्या त्या मात्र एका धावेने 56 धावा. या बॉलवरती किती धावा येतील, कितीचं टार्गेट असेल ते आपल्याला पाहायला मिळू शकेल. मात्र संकेतने ज्या प्रकारची बॅटिंग केली आतापर्यंत 6 धावांवरती खेळतोय. उर्वरित एक बॉल खेळण्याची संधी त्याला असेल. शेवटचा बॉल या सत्रामधला. त्यानंतर मात्र पुढील मॅच असेल राधाकृष्ण पिसारे विपक्ष वरद प्राची 11 डोंगरेचा पाडा या टीममध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. संग्राम 11 नितलस टीम बॅटिंग करत असताना संकेत पावशे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला. सौरभचा पुढचा आणि शेवटचा बॉल शिल्लक. या बॉलवरती लिडिंग एज लागली होती. सरळ गेला चेंडू स्लिपमध्ये. इथे मात्र सिंगल कंप्लीट सिंगलने धाबा लागल्या. एक धावेने धावफलकावर धाबा लागल्या. 57 57 धावा आणि 58 टार्गेट असेल टीम छत्रपती शिवाजी महाराज नेरे क्रिकेट संघासमोर. पुढच्या सत्रामध्ये 58 धावांचं टार्गेट असणार आहे. थँक्स संतोष घरती. ते नाणेफेक आपण करणार आहोत. खऱ्या अर्थाने नाणेफेक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय जनार्दन शेठ पाटील साहेब, माजी सरपंच रोंजन, ज्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि त्याचबरोबर दे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे संचालक सुद्धा होण्याचं भाग्य लाभलं. त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करणार आहोत. नाणेफेक केली जाईल. सामना 4 हॅज मॅच इज अप करेक्ट ओनली 4 ओव्हर्स. 4 षटकांचा सामना आणि हेडसाठी पुकार देण्यात आलेला आहे. नाणेफेकीचा कौल इथे डोंगरेचा पडा कोण नाणेफेक पिसारबे राधाकृष्ण फक्त निर्णय शतरक्षण करण्याचा निर्णय. राधाकृष्ण क्रिकेट संघ पिसारबे क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. आणि वरद प्राची 11 ढोंगऱ्याचा पडा क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. कैलास शेट आमचे मडवी दादा या. अलिबागचे मिलिंद दादा पाटील आपण यायचे आहे. मिलिंद दादा या, आपला सन्मान इथे केला जाईल. तर नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एकच वादा आमचा कैलास दादा मडवी यांचा येतोची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर आदरणीय श्री भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे. कलादादा मडवी माजी सरपंच नितलस यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. मिलिंद पाटील अलिबाग वल्लभगावचे जावई आहेत आणि जावई परिवाराचा येतोची सन्मान इथे भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केले जात आहे. नितलस क्रिकेट संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतो, परंतु येणाऱ्या 7 फेब्रुवारीला नितलस गावामध्ये खऱ्या अर्थाने प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. त्या स्पर्धेला शुभेच्छा असतील आम्हा सर्व समालोचक मित्रांच्या वतीने. चौधरी आपण यायचे आहे या. तर इथे नितलस ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान चौधरी यांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. नेरे क्रिकेट संघ मैदानामध्ये आता फलंदाजी करेल आणि त्या गावची आमची ओळख आहे समालोचक क्षेत्राची सागर मांडवकर नेरे. तर भगवान चौधरी
नितलस ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. रमाकांत काठे आणि भाऊ मात्रे आपलेही स्वागत आहे. शांततेचे प्रतीक, शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. तर सन्मानित नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरददादा पावशे यांच्या वतीने संघाला मनपूर्वक शुभेच्छा. सन्माननीय गुरुनाथदादा पावशे यांच्या वतीने सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. तर प्रणय याच्या बघा संपूर्ण वर्ग मित्र प्रणय शेलके, आदित्य पाटील आमचे आयोजक आहेत, त्यांचे शालेय सर्व वर्गमित्रांचा हेतूची सन्मान एकत्रित केला जाणार आहे. प्रणय पाटील असतील त्यांचे सर्व बघा आदित्यच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. तर इथे प्रणय शेलके आदई आणि त्यांच्या सर्व आदित्य पाटील आमचे स्पर्धा ऑर्गनायझर आहेत, आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्यांचे शालेय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व वर्गमित्र त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे की विद्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कृतज्ञता, योग्यता आणि श्रेष्ठता लाभते. कुशाग्र बुद्धी आणि प्रयत्न यांच्या जोरावर शिक्षण घेतल्याने अनेक अडचणींवर आपण मात करू शकतो. खऱ्या अर्थाने की विद्या विनयन शोभते. ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान आदित्य पाटील यांच्या शुभ हस्ते इथे केला जात आहे. आणि यानंतर सत्र आम्ही बोलणार आहोत समालोचन कक्षमध्ये आमचे मित्र रिवाला म्हात्रे सर. तत्पूर्वी आपण आता नेरे क्रिकेट संघ इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल व्हायच्या. बघा 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हावं. आणि आताच आम्ही उल्लेख केला या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी जे समालोचक आमच्याशी जोडले गेले सागर मांडवकर नेरे यांच्या वतीने संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. स्वागत आहे आपलं. धन्यवाद महागुरु. खरं तर आयुष्यात वडिलांनी अनेक मित्र जोडले. आता मुलांनी देखील बघा अर्थात आदित्य पाटीलने देखील त्यांचे बरेच फ्रेंड्स, फॉलोअर्स, मित्र परिवार या ठिकाणी या व्यासपीठावर पाहायला मिळाले. सर्वांचं करूया स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहा पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. 57 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र नेरे टीमला इथे 58 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 30 बॉलमध्ये. चला बॅट्समन पाठवा. बघा तुमची वाट पाहिली जाते. एवढा उशीर का लागतोय? तुम्ही फलंदाज रेडी राहा कारण क्षेत्ररक्षण सजवलं आहे, सर्व काही रेडी आहे. फलंदाज लवकर पाठवा. 11.6च्या सरासरीनं 58 धावांचं लक्ष्य. 57 धावा पूर्ण झाल्यात पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलात. खरं तर हा चौथा मॅच आपण पाहतो ज्या पद्धतीनं फ्रेश सामना, जिथे पहिल्या मॅचमध्ये 51, दुसऱ्या मॅचमध्ये 67, तिसऱ्या मॅचमध्ये 68 आणि चौथ्या मॅचमध्ये आपल्याला 58 धावा पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. नेरे टीमच्या अगेन्स्ट ज्या पद्धतीनं नितळस टीमनं या 57 धावा काढल्यात आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी या मैदानावर हे आव्हान पूर्ण करण्याकरता सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. बॅट्समन आपण पाहू शकाल. स्ट्राइक बॅट्समन गणेश गवते, छत्रपती शिवाजी महाराज नेरे. चला पंच आपण आता टाइम लावलाय. खरं तर टाइम अलर्ट असेल. पहिला बॉल जसा पडेल नक्कीच टाइम इथे नोंद केला जाईल. 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटक फेकायचे. गेम इज ऑन. फास्टर बॉलर प्रमोद पावशे. पहिलाच बॉल बिहाइंड द कीपर. थर्डमॅनला वेगानं चेंडू जाते. 2 क्षेत्ररक्षक. इथे मात्र थोडीशी गफलत झाली आहे आणि हा म्हणता 2 क्षेत्ररक्षकांच्या इथे मात्र मिस्टेक मुलं पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी चौकार.
अशाच पद्धतीनं मुलाने देखील अनेक मित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे या व्यासपीठावर स्वागत असेल. पहिला बॉल चौकार आलाय. गोलंदाज प्रमोद पावशे. नेक्स्ट बॉल ऑन स्ट्राईक बॅट्समन धनेश. हा चेंडू हलकंसं स्टिअर केलाय अगदी सिलिमिट ऑफकडे. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू अडवलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर 5. प्रमोद पावशे गोलंदाज. तर एका बाजूला आपण धनेश गवतीचा विचार केला तर 2 बॉलला फेस करत 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब नेरे आणि संग्राम 11 नितलस. संग्राम हे नाव तुम्हाला आठवत असेल, संग्राम धाबा. आणि या संग्राम धाब्याचे मालक भाया पाटील. खरं तर भाया पाटीलने हा संघ पॅक केलेला नक्कीच आपल्याला दिसतोय, कारण त्यांच्या नावानं हा संघ खेळतोय. MIDC परिसरातील हा संघ. हा चेंडू जोरकस फटका खेळाय, अगदी लॉफ्ट केलाय, वाईड इज लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं फ्लाय झालाय. येतोय खणखणीत सरपंच चषकातला ब्रँडेड सिक्सर. पापा बेटा बहुत बड़ा काम करेगा. आणि त्यांचे मित्र बघा, परिवार मोठ्या संख्येने पाहायला मिळाले. आणि आमचे DJ मास्टर नितीन धुंद्रे साऊंड सिस्टम आपण पाहतोय खूप चांगली संगीत वाजवताना. पंच थोडेसे या ठिकाणी इशारा करतायत की ज्या पद्धतीनं आपण पाहिलात की या बॉलवर षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचली पहिल्याच ओव्हरमध्ये 11 या आकड्यावर. पहिला बॉल चौकार धनेश गवतेनं, 2 बॉलमध्ये 5. त्यानंतर यश पाटीलनं पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला. ऑरेंज कॅप परिधान करणारा आपण पाहतोय यश पाटील. छत्रपती शिवाजी महाराज आज खरं तर या नावानं हा संघ खेळतोय. अनेक वर्ष नेरे गाव म्हटलं तर 2 संघ या गावामध्ये खेळत असतात, जय हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज. हा चेंडू इतके खोलवर पद्धतीचा खूप चांगला बॉल, चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिलाय. आणि तिथे मात्र यश पाटील सांगतोय की मी अगदी डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला या बॉलवर. प्रमोद पावशेचा हा 4था बॉल डॉट जातोय. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर षटकार आणि 4थ्या बॉलवर डॉट. अर्थातच 11 धावा आल्या आहेत धावफलकावर, करायच्या आहेत. एकूण 5 षटकांमध्ये आपण पाहिलं तर या आव्हान समोर ठेवलं होतं 58 धावांचा. ट्रॅकरचा बॉल स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. संग्राम 11 नितळस म्हटलं तर बघा चिवट जिद्दी संघ म्हणून ओळखला जातो. राहुल काटे या संघामध्ये सातत्यानं खेळत असतो. प्रमोद पावशे, दिनेश पावशे हे सारे चांगले म्हणजे नामवंत खेळाडू आहेत. जिद्दी खेळाडू म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि या खेळाडूंचा आपण पाहतोय संघ जिथे मात्र सेकंड इनिंगमध्ये फाईट करतोय नेरे टीमच्या अगेन्स्ट. नेक्स्ट बॉल प्रमोद पावशे. 10 ते 15 पावलांचा स्टार्ट आहे. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं मारा करतोय. हा चेंडू बॅटच्या काहीच भागाला म्हणते म्हणजेच अगदी अधुरा किनारा बॅटचा आपण बघितलं. त्या ठिकाणी फर्स्ट झाला बॉल आणि त्यानंतर मग यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. पहिला षटक समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती बिनबाद 12 धावा. थँक्यू सो मच. पहा पहिला षटक 12 धावा. आमचे आदरणीय उपसरपंच भोलानाथ पाटील साहेब, त्यांच्या सुसौभाग्य पत्नी जयमाला भोलानाथ पाटील साहेब,
दुसऱ्यांदा सरपंच पदावर विराजमान. आम्ही अपेक्षा केली की सरपंच भोलानाथ साहेब तुम्ही नक्कीच तिसऱ्यांदा हॅट्रिक मारणारच, असं कार्य आहे तुमचं. कारण भोलानाथ साहेब जी प्रसिद्धी असते ना ती इतरांच्या जीवावर नाही तर आपल्या कामाने आणि स्वकर्तृत्वाच्या बलावर झाली पाहिजे. आणि आज त्यांचं काम, त्यांचं स्वकर्तृत्व फार महान आहे या गावामध्ये. असे अफाट मेहनत घेणारे, स्वच्छ मन, निर्मल मन असणारी व्यक्ती भोलानाथ पाटील साहेब. आज त्यांची स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो, खूप चांगली स्पर्धा, यशाची शिखरं गाठत असताना उद्या मात्र मेगा फिनाले या स्पर्धेचा. भिरकावून दिलाय, मिस टायमिंग तर झालाय, जेल कठीण आहे, जजमेंट चुकलं. हा जेल पकडण्यासाठी आधी स्वतःला सेट करावं लागतं, जज अंदाज घ्यावा लागतो. आणि अशा परिस्थितीमध्ये थोडं आपण बघितलं तर हा जेल पकडत असताना अगदी प्रयत्न खूप चांगले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये मिळतात या बॉलवर 2 धावा. ऑन स्ट्राईक डावपुरा फलंदाज यश पाटील, लेफ्ट हँडेड बॅट्समन यश ऑन स्ट्राईक. अतुलचा हा बॉल रिव्हर्सिव्ह, काय फटका, नजर खूप चांगली होती या चेंडूवर, स्विच हिट केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. येतो 4 धावांसाठी चौकार. महागुरूंना अयोध्येला घेऊन जायला पाहिजे, हा आवाज तिकडे घुमला पाहिजे. कारण 500 वर्षानंतर या खरं तर भारतामध्ये दुसऱ्यांदा दिवाळी साजरी झाली, 22 जानेवारी. खूप चांगला फटका पुन्हा एकदा, यश मात्र काय फटकेबाजी, काय क्षेत्ररक्षण, अप्रतिम. ही ओळख आहे नितलस टीमची. मी म्हटलं ना की जिद्दी, चिवट हे सारे क्षेत्ररक्षक अगदी प्राणपणाला लावतायत, मेहनत घेत आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत आणि क्षेत्ररक्षण करत असतात. तर इथे प्रेक्षक कमाल झेल अर्थात आयवा झेलसाठी नैतिक प्रल्हाद भुईर वलभ यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. इथे 2 धावा, 1च धाव मिळाली आहे, परंतु आपण थोडंसं या ठिकाणी पंचांनी खरं तर बॅट्समननी संशय व्यक्त केलाय की कदाचित पाय स्पर्श झालाय की काय क्षेत्ररक्षकाचा, मात्र चेक केलं जाईल स्क्रीनवर. कैलास पाटील कानपोली आमचे मित्र या मॅचचा आनंद करत घेताना अगदी मैदानाच्या बाजूला रामदास गायकर, समीर चव्हल, पालेखुर्द, आज भरपूर मंडळी आज सभोवताली मैदानाच्या अगदी या मॅचचा आनंद घेत आहेत. करूया सर्वांचं स्वागत. यस, फक्त एक सिंगल. अतुलचा नेक्स्ट बॉल. अतुलचा रनअप तुम्ही चेक केलात ना तर 15 ते 20-25 पावलांचा स्टार्ट आहे. अगदी आंतरराष्ट्रीय लेदर क्रिकेटमध्ये जसा रनअप असतो. हा चेंडू लाफ्ट केलाय, जेवढी उंची तेवढीच लांबी आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. सरपंच चषकातला दमदार षटकार. जय श्रीराम, जय श्रीरामचा जल्लोष. नक्कीच. यस, व्हॉट अ स्ट्रोक. टेनिस क्रिकेटचा मादक सौंदर्य, क्लासिकल ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हरला येते, 1 बाउन्स, सीमा पार, 4 रन्स. पाहायला मिळाला धनेश गवते, जो सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय. 5 चेंडूमध्ये 15 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला यश पाटील जो 6 बॉलमध्ये 14 धावा ठोकतोय. सेकंड ओव्हर फार महागडा आलाय. अतुल नामक गोलंदाजा, त्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार. फास्टर बॉलर आहे, परंतु आपण बघितलं तर टप्पा त्याचा अगदी मी म्हणेन या ठिकाणी गोलंदाजीचा चुकीचा पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यानं गोलंदाजी करावी लागेल. रनअप आहे, वेग आहे, परंतु या ठिकाणी टप्प्यावर नियंत्रण असणं फार गरजेचं असतं.
हा टप्पा चांगला आहे, हा टप्पा चांगला आहे. या टप्प्याची गरज होती अतुलला, परंतु तो उशिरा का होईना लास्ट बॉल मध्ये त्याला सापडला सूर आणि तिथे मात्र डॉट बॉल जातोय. संघाची धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. तब्बल 29 धावा धावफलकावर लागल्या आहेत. आता उरलाय 18 बॉलचा खेळ. 29 धावा, 18 चेंडू. नाद नाही करायचा भोलानाथ पाटील साहेबांचा. खरं तर काय आयोजन आहे भोलानाथ साहेब. खरं तर स्वतःच्या प्रगतीसाठी तुम्ही एवढे झटत राहा की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतायत, मावलत्या नाही. आणि खरं तर भोलानाथ पाटील साहेब म्हटलं तर उगवतं सूर्य आहेत या राजकीय क्षेत्रातील. चला नितलस टीम लवकर डिसिजन घ्या, कारण 20 मिनटं फक्त तुमच्याजवळ आहेत. वेळ आमच्या काउंट केलेला आहे. 11:38 पहिला बॉल पडला. 11:50 झालीत. तुम्ही 2 षटक फेकलात. इथे मात्र वेळेवर देखील तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. 29 धावा धावफलकावर लागल्यात. आता चेंडू आणि धावांचं अंतर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं गेले की 18 बॉल आणि जिंकण्याकरता 29 धावांची आवश्यकता. नितलस टीमला 28 धावांवर थांबवावं लागेल 18 बॉलमध्ये. तर इथे मात्र नेरे टीमला 18 बॉलमध्ये 29 धावा कुठून काढाव्या लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये फारचं बदल केला गेला, कारण आता पॉवर प्लेचा नियम जो बंधन आहे तो अगदी समाप्त झालेला आहे. जिथे 3 क्षेत्ररक्षक सीमा लगत होते, आता तुम्हाला सीमा लगत 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. 6 क्षेत्ररक्षक सर्कल 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 18 बॉल 29ची गरज. आपण पाहतोय राहुल काटे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. हा फुल्लर लेनचा बॉल झेल आहे आणि टिपला जातोय ओमकार पाटीलच्या माध्यमातून. हा मिळतोय धक्का. बॅट्समन यश पाटील बॅक टू डग आउट. आज क्रिकेट क्लब नेरे, तर दुसऱ्या बाजूला संग्राम 11 नितळस. या नितलस परिसरामध्ये तुम्ही गेलात ना तर अनेक धाबे आहेत. संग्राम, गावठी, 7-12 असे अनेक धाबे आहेत. आणि आता मात्र तो संघ या मैदानावर खेळतोय. मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करणारा गोलंदाज प्रमोद पावशे, त्याच्या वाट्याला दुसरा षटक आलाय. तिथे मात्र एक सिंगल मिळते. प्रमोद पावशे ज्याच्या वाट्याला 2 षटक येत असतात. एकंदरीत विचार केला 5 षटकांचा मॅच असल्यानंतर तो 2 स्पेल करत असतो. पहिला ओव्हर त्यानं फेकला त्यावेळी धावा खर्च केल्या 12. मात्र दुसऱ्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी झाली होती अतुल काटेची. त्या षटकामध्ये 17 धावा आल्या. हा चेंडू चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. कोणी क्षेत्ररक्षक नाही, 2 क्षेत्ररक्षक धावतात, परंतु चेंडू एवढा वेगाने जातोय की चेंडू इथे मात्र विजयी आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. बॅटिंग खूप चांगली, फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपण विचार केला तर जिथे मात्र फलंदाज यश बाद झाल्यानंतर आता धनेश गवतेवर सर्वस्व जबाबदारी. धनेशनं काय कमालीची बॅटिंग केली बघा. 7 बॉलमध्ये 19 धावांवर खेळतोय. 7 चेंडू आणि 19 धावांवर खेळणारा धनेश गवते ऑन स्ट्राईक. चौफेर टोलेबाजी करतोय. छत्रपती शिवाजी महाराज
नेरे टीमचा हा खेळाडू, जिथे मात्र आता 34 धावा टोटल धावफलकावर लागल्या आहेत. येणारे चेंडू असतील 15 आणि विजयासाठी लक्ष राहिलंय 24 धावांचं. इथला मलिंगा गदी खूप चांगला बॉल ब्लॉक हॉल मध्ये फेकला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेतली जाईल का? डेफिनेटली. यष्टीरक्षक जोपर्यंत त्या चेंडूवर गेला, चेंडू पकड फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 36 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 36 रन, 36 धावा धावफलकावर लागल्यात. प्रमोद पावशे, फुल्लर लेनचा बॉल, फुल टॉस बॉल इथे मध्ये आडव्या बॅटने केलं. बरोबर टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आला आणि हा चेंडू असा पद्धतीनं आला ना तर सहज पकडता येतो. ज्यावेळी तो जमिनीलगत येतो ना त्याच वेळी क्षेत्ररक्षकाला थोडं या ठिकाणी मी म्हणेन कठीणता निर्माण होते, परंतु सहज चेंडू पकडला, फेकला, सिंगल आली आहे. 37 धावा धावफलकावर, 13 बॉल आणि जिंकण्याकरता 21 धावा. 21 रन्स टू विन रिमेनिंग 13 डिलीवरीज. 13 गेंदों में 21 रनों की जरूरत. 13 गेंदे और 21 रनों की जरूरत. फुलटॉस बॉल, खराब चेंडू. प्रमोद पावशेचा हा फुलटॉस बॉल देव जाऊन देतोय. धनेश गवते याच्या सोबत असणारा बॅट्समन शंकरच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार. जयशंकर, खरं तर हे संगीत अप्रतिम ऐकायला मिळतं ज्यावेळी आपण पाहतोय शिवशंभूचा वार असल्यानंतर, सोमवार असल्यानंतर म्हटलं तर बरीच मंडळी भीमाशंकर या ठिकाणी जात असतात. त्याचबरोबर आपण बघितलं तर आज पर्यटन स्थळच झालंय. जाऊया मॅचच्या दिशेनं. इथे मात्र आपण 43 धावांवर या ठिकाणी संघ पोहोचलाय, तो म्हणजेच नेरे संघ. 12 बॉल आणि आता 15 राहिल्यात. जो षटकार आला ना लास्ट बॉलवर प्रमोद पावशेच्या, त्या षटकारानं आता नेरे टीमसाठी हा मॅच थोडासा खुला केलाय. नेरे संघासाठी हा मॅच थोडा सोपा केलाय असं म्हणावं लागेल. 12 चेंडू 15 धावा. ऑन स्ट्राईक बॅट्समॅन शंकर जाधव, धनेश गवते. शंकरला आपण पाहिलं मागच्या बॉलवर, लास्ट बॉलवर ठोकलेला तो षटकार. धनेश अगदी आपण बघितलं सडपातल बांध आहे. यस, अगदी बघा, जरी सडपातल बांध असलं तरी काय लांब लांब षटकार ठोकतोय आणि इथे मात्र बॅट्समन ठोकतोय आणखी एक खणखणीत षटकार. धनेश गवते ऑन फायर. आता मात्र 11 बॉल 9 रन्स. पुन्हा एकदा विरकावून दिलाय धनेशनं. आता हकार माजवलाय. हा मॅच लवकरच फिनिश करण्याच्या प्रयत्नात धनेशच्या बॅट मधून येतोय आणखी एक खणखणीत षटकार. यांच्या वतीने सरचे स्वागत आहे. लगातार तिसरा षटकार मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. यस, आणि तो प्रयत्न देखील पूर्ण आणि मॅच इज फिनिश. बॅक टू बॅक 3 षटकार. धनेश गवते 40 धावांवर नाबाद. अभिनंदन करतो आणि संग्राम 11 सचिन दादा पाटील भायाशेठ यांनी पुरस्कृत केलेला संग्राम 11 इथलंच क्रिकेट संघ स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आभार.
पुष्कर पुष्कर पाटील यायचे आहे भोलानाथ शेठ पाटील यांच्या वतीने एक